ला अनेक प्रश्न विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मांडले। सरसकट कर्जमाफी द्या, कोणतेही नियम लावू नका, त्याच्या पीक विम्याचा प्रश्न देखील आम्ही मांडला। खास करून स्मार्ट मीटरवर महाराष्ट्रातली जनता रुष्ट आहे, याबाबतीतही अतिशय प्रभावीपणानं विरोधी पक्षांनी आपली भूमिका जनतेच्या वतीनं मांडली। आज राज्यभर ड्रग्सचा प्रचंड प्रभाव आहे, त्याकडे सरकारचं लक्ष आम्ही वेधलं। रस्ते बांधकामात घोटाळे कसे होत आहेत आणि सुमार दर्जाची कामं झाल्यामुळं काही प्रश्न या पावसाळ्यात जनतेच्या आणि सरकारच्या लक्षात आले। अनेक ठिकाणी पूल पडले, नवीन बांधलेल्या पुलात काही दोष निर्माण झाले, हे अतिशय गंभीर गोष्ट झाली। राम मंदिरातल्या दानाच्या चोरीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये मंदिरांच्या देवस्थानांच्या जमिनी हडप केल्याचे घोटाळे देखील आम्ही सरकारच्या समोर मांडले। सांगली जिल्ह्यातल्या देवस्थान असो किंवा बीड जिल्ह्यातली देवस्थानं असो, पण फार मोठ्या प्रमाणात या देवस्थानाच्या जमिनी लाटण्याचं काम सरकारच्या बाजूच्या अनेक लोकांनी केलेलं आहे आणि त्यासाठी सरकारने त्या बाबतीत गांभीर्याने प्रश्न लक्षात घ्यावा अशी आम्ही सरकारला विनंती केलेली होती। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे यावेळी कुठं ब्रिज फुटले, कुठं रोड खचले, कधी CETचे पेपर फुटले, कधी TETचे पेपर फुटले आणि त्याच्या आधी थोडेसे काही खासदार फुटले, अशी साधारणपणे या फुटाफुटीची अवस्था आहे। आणि म्हणून आम्ही सरकारचं लक्ष अनेक मुद्द्यांकडे वेधलं। तसं शिक्षणाला गरगर लागलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारचं प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष नाही, हाही मुद्दा आम्ही मांडला। महाराष्ट्र राज्यात जवळपास बऱ्याच शाळा बंद झाल्या आणि 14 ते 26 या काळात 2,91,00,000 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा सोडली, हेही मुद्दे आम्ही सरकारच्या समोर मांडले। आई कुलस्वामिनी, आई तुळजाभवानी मातेच्या देवस्थानाला मिळालेले जमीन हडप करण्याचं काम झालं, त्याकडे सरकारचं लक्ष वेधलं। 80 लाख लाडक्या बहिणीचे लाभार्थी सरकारने कमी केले, यावरही आम्ही आवाज उठवला। मुंबई महापालिकेतली पावसामुळे झालेली दुर्दशा आणि मुंबई महापालिकेतल्या ठेवीत झालेली घट, याबद्दलही आम्ही आग्रहाने चिंता व्यक्त केली। सांगली महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढवली, ती कमी करावी, याबाबतीत आम्ही मागणी केली। आम्ही या सर्व प्रश्नांची मांडणी करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्ता चालू असणाऱ्या सर्व प्रश्नांना मांडून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं। सरकार त्याकडे फारसं गांभीर्याने बघत नाही, सरकारचे मंत्री गैरहजर असतात। आम्ही जे मुद्दे मांडतो त्यापेक्षा वेगळे उत्तरं आम्हाला मिळतात। बावनकुळे यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी पॉइंटेड काही प्रश्नांना उत्तरं स्पष्टपणाने दिली, पण इतर मंत्र्यांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आमच्या काही यशस्वी होताना दिसत नाहीत। उरण शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्या टाक्या साफ केलेल्या नाहीत, तिथं महिला नगराध्यक्ष आहे आणि त्यांच्या विरोधी मेजॉरिटी आहे, ती मेजॉरिटी त्यांना काहीच काम करून देत नाही, महिलांच्या टॉयलेटशी पास करून देत नाही, अशी अवस्था उरण शहरात झालेली आहे। राजकारणात उरण शहरवासियांचा फार मोठा अडचण उरण शहरवासियांची झाली आहे। या सगळ्या प्रश्नांची मांडणी आम्ही सभागृहात केली। ज्यांनी चोऱ्या केल्या तेच जास्त दंगा करायला लागल्यात असा त्याचा अर्थ। इथेनॉलचं प्रमाण जर 15% किंवा 10% किंवा 20% इथेनॉल वापरलं असेल तर अशी अपेक्षा आहे
की त्या प्रपोर्शनेटली पेट्रोलचे दर कमी व्हायला पाहिजेत, कारण इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त जातं असं आमची समजूत आहे. आणि त्यामुळं तो इफेक्ट जर दिला असता तर जनतेत एवढा रोष निर्माण झाला नसता. नितीन गडकरी यांनी इथेनॉलची पॉलिसी 2000 मनमोहन सिंगांच्या काळात सुरुवात झाली, पण ती वाढत वाढत आता 20%वर गेली. नितीन गडकरी त्यात नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत, पण त्याने गाड्या खराब होतात वगैरे अशा काही गोष्टी पुढं प्रेझेंट केल्या जातात. मला असं वाटतं की 15% 20%पर्यंत फारसं काही होत नाही असे ठोकताळे सगळ्यांनी दिलेले आहे. पण आता लोकांचा अनुभव हाही महत्त्वाचा आहे, लोकांचा त्या बाबतीतला रोष हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. वर व्हायला पाहिजे पण केले नाही. माझा सल्ला त्यांनी काही घेतलेला नाही आणि माझं त्यांच्या कामावर लक्ष नाही. ते अबोल आहेत का बोलके आहेत हे मी अलीकडं पाहिलेलं नाही. महिला शेतकरी योजना ही फक्त महिलांना प्रभावित करण्यासाठी योजना आहे. त्या बिलामध्ये काय महिलांना मिळणार हे कुठंच नाही आहे, त्यामुळे ती बोगस काम आहे, त्यात काय फार अर्थ नहीं है। आज भी हमने देखा खासकर महिलाओं को किसान का दर्जा देना, अगर भूमिहीन है तो सारी योजनाओं का उनको लाभ मिलेगा, इस तरह के दावे किए गए। बलस्तर हो गया, वो मुख्यमंत्री को उन्होंने चंद तिलक लगाया कि आपको इतना बड़ा डिसीजन दिया, तो सच में लगता है प्रभावी हो सकेगा वो महिलाएं जो भूमिहीन है उनको सारी योजनाएं मिल पाएंगी? जैसे बिल में कोई उल्लेख नहीं है क्या लाभ देंगे, अगर बिल में लिखा नहीं है तो क्या लाभ देंगे। अगर मैंने ये मांग की उस बिल के वक्त बोलते हुए कि महिलाओं के नाम आदि हस्बैंड के साथ साथ महिला का भी नाम, पत्नी का भी नाम उस कागज़ पे लिख दीजिए 712 एक्सट्रैक्ट पे, तो हम विश्वास करेंगे कि आप महिलाओं को कुछ दे रहे हैं। वैसे कोई निर्णय नहीं है, इसलिए ये लोगों को अभी लाड़की बहन योजना का इफ़ेक्ट कम हुआ तो ये नया कुछ प्रभावित करने के लिए नई स्कीम लाई है इन्होंने। आपने कहा कि इस बार जो है खासतौर पर सदन में सप्लीमेंट्री डिमांड्स के लिए बनाया गया था, आपका आरोप है, क्या हुआ, क्या पाया इस बार आम जनता ने खासतौर पर सदन में? ऐसा है कि 2 महीने के पहले बजट महाराष्ट्र के इसी सदन में रखा गया, उसमें बहुत बड़ी रेवेन्यू डिफिसिट बजट रखा, उसके बावजूद 97,000 करोड़ 97,000 करोड़ रुपए का और सप्लीमेंट्री डिमांड का प्रस्ताव सभागृह में पारित हुआ। पैसा नहीं है तो भी सरकार बार बार सदन के सामने आके अनेक अलग अलग प्रस्ताव सामने लाती है, थोड़ा थोड़ा पैसा देती है, स्कीमें चालू करती है, टेंडर कॉन्ट्रैक्ट निकालती है। ये सबसे बड़ी समस्या है कि ये सारी चीज़ों के लिए पैसे सरकार दे नहीं पा रही, और इसीलिए ये बजट, ये मानसून सेशन सिर्फ और सिर्फ पुरौनी मांगने के लिए आया था, ऐसा सब लोगों को लगता है। आज खासकर ये जब बात कही कि किसानों को हम लाभ दे रहे हैं, कर्ज मुक्ति के बारे में जो बात कर रहे हैं, जो छूट दिया गया था लास्ट पैनल में उनको भी हम शामिल कर रहे हैं, लग रहा है ये अच्छा कदम है, इससे कुछ फायदा होगा? हमारी मांग ही वो थी कि हम सब जो हर किसान को इसका लाभ मिलना चाहिए, और अभी मुख्यमंत्री जी ने घोषणा की है, अपेक्षा ये है कि ये सब किसानों को मिले। पूरे अधिवेशन के दौरान एक चर्चा बहुत रही आपकी कैबिनेट में जाके बैठने की, मैंने उसके ऊपर कल आके यहाँ पे कहा था। आज भी आदित्य ने यही कहा कि जो भ्रष्टाचार कर रहे हैं, जो चोरी करते हैं, ऐसे उनके साथ नहीं बैठना चाहिए। उनके साथ नहीं बैठे, ये हर यहाँ की केबिन जो है किसी एक की नहीं होती, वो मंत्री वहाँ बैठते हैं, उनका नाम वहाँ होता है। इसके पहले उसी केबिन में अलग अलग मंत्री बैठ चुके हैं, तो इसीलिए जो शॉर्टेस्ट डिस्टेंस था उसके लिए वो रूम का इस्तेमाल किया गया। अपने बात की कि सरकार ने जो विपक्षी नेता नहीं चुना, लेकिन एक
नेता जो है वो विपक्षी चुन लिया गया है, क्या मतलब इस बात से आप कहना चाहते हैं? सरकार जो काफी उदासीन है इस बात सरकार विपक्ष नेता दे नहीं रही, विरोधी पक्ष नेता का जो अधिकार हमारा है वो एक्सेप्ट नहीं कर रही, लेकिन सरकार के पक्ष में ही विपक्ष विरोधी नेता है। सर, किसान महिलाओं के लिए जो अभी सीएम ने जो अभी फंड लाए हैं, क्या ये 2029 की तैयारी अभी से की जा रही है? जैसे लाड़की बहन नहीं, योजना अभी सरकार को मालूम नहीं है कि क्या है, लेकिन महिलाओं को प्रभावित करने के लिए एक स्कीम लाई है, उसमें कुछ नहीं है, कुछ देने की कोई बात ही नहीं है। आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे बार एक बात में बोल रहे हैं कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का ये आखिरी सत्र है, ये आखिरी अधिवेशन, उसके बाद वो दिल्ली चले जाएंगे वहाँ। ये सारा का शायद- सारा ऑपरेशन देवेंद्र फडणवीस ऑपरेशन है। आप वहाँ पे क्या लगा इसका हिस्सा है? ये सच में नैरेटिव है या कुछ इसमें सत्य आपको लगता है? मालूम नहीं है, दिल्ली की इंफॉर्मेशन मैं नहीं रखता हूँ, तो मुझे मालूम नहीं क्या सोच है। धन्यवाद।